विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे काही शिकलो आहेत त्याची थिअरी, त्याची समरी आपण थोडक्यात बघूया. आपल्या पुस्तकात पेज नंबर 72ला दिलेली समरी आहे, रिमेंबर धिस म्हणून. याच्यामध्ये जो भाग आतापर्यंत शिकलो किंवा जो प्रूव्ह आपण केला त्या सर्व भागाची समरी एकदा आपण उजळणी करू. एकदा रिव्हिजन झाली की मग आपल्याला या प्रॉपर्टीचा उपयोग करून पुढील एक्झरसाइज सोडवायची आहे. रिमेंबर धिसमध्ये पेज नंबर 72वर फर्स्ट पॉईंट दिला आहे. द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय हिट. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ही एक प्रॉपर्टी. दुसरं होतं अँगल्स इन्स्क्राइब्ड in the same arc are congruent. We know this. Again, third है angle inscribed in a semicircle is a right angle. Third point. Fourth है if all the vertices of a quadrilateral lie on the same circle, then the quadrilateral is called a cyclic quadrilateral. आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन पाहिली की क्वाड्रिलॅटरल हुज ऑल व्हर्टायसेस लाय ऑन द सेम सर्कल. त्याची प्रॉपर्टीज पाहिली 5व्या पॉईंटमध्ये. अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. नंतरची प्रॉपर्टी आहे ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट to the angle opposite to its adjacent interior angle. नंतर पाहिला आहे if a pair of opposite angle of a quadrilateral is supplementary, then the quadrilateral इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा कॉन्व्हर्स आहे. जेव्हा एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स काय असतील, सप्लिमेंटरी असतील, तर तो कोणता क्वाड्रिलॅटरल असेल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याला आपण कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. नंतर इफ टू पॉइंट्स ऑन ए गिवन लाईन सस्टेन equal angles at different points which lie on the same side of the line, then those 4 points are concyclic. ते सर्व हे दिलेलं आहे तुम्हाला. हे बघू, थोडक्यात सांगतोय. हे बघा, इन द फिगर वी हॅव गिवन लाईन सस्टेन इक्वल अँगल्स ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स विच लाय ऑन द सेम साइड. हे एडी लाईन आहे. चला, हिनं सबस्टेंड काय केला, एक अँगल ए बी डी आणि दुसरा कोणता केला, ए सी डी ऑन द ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स वाईल लाय ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. सेम साईडला, या साईडला, एक इकडे आणि एक इकडे असं नाही, ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. देन द पॉइंट्स ए बी सी आणि डी दे आर ए कोनसायक्लिक. म्हणजे एडी या लाईनना एकाच बाजूला 2 अँगल कॉन्ग्रुएंट अँगल सस्टेंड केले. पहिला ए बी डी, दुसरा ए सी डी. दे आर इक्वल. दे आर सस्टेंडेड बाय धिस लाईन ए डी ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. देन the points A, B, C and D are a concyclic. नंतर आहे 9th नंबरचा पॉइंट्स तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. इन फिगर chord AB and chord CD intersect internally in the circle in point E. बरोबर आहे. AB आणि chord सी डी काय होतो, हे दोन इंटरनली या सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, ई मध्ये.
then the measure of angle AEC, बघा, then the measure of angle AEC is equal to 1/2 of, in bracket, measure of arc AC, that is AC, plus measure of arc BD, that is DB. Angle AEC is equal to 1/2 of measure of arc AC intercepted by it and plus measure of arc BD. Similarly, second point है angle CEB, this is CEB, is equal to 1/2 of, in bracket, measure of arc AD plus measure of arc BC, measure of arc BC. This is the another property of the circle. Next one is that in the figure, पहिले काय पाहिलं आपण, पहिल्या फिगरमध्ये दोन कॉर्ड सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट होतात, तेव्हा त्याचे अँगल्स फाइंड आउट करताना आपण काय करतो, सम घेतो, 1/2 ऑफ द सम ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क. इथे काय करतो, इथे बघायचं, कॉर्ड ए बी अँड कॉर्ड सी डी इंटरसेक्ट द सर्कल एक्सटेरियर इन पॉईंट ई. हे दोन कॉर्ड ए बी आणि सी डी काय होतं, एक्सटेरियरी इंटरसेक्ट होतं टू द सर्कल इन पॉईंट ई. देन धिस अँगल बी ई सी, that angle BEC is equal to BEC के BED म्हणा, सॉरी, BED is equal to 1/2 of measure of arc BD minus measure of arc AC. In this way, these are the some points we have to remember that, which are useful to solve the problems given in the practice set 3.4. हे सर्व पॉईंट्स एकदा तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या आणि नंतर प्रॅक्टिस सेटमध्ये या पॉईंटचा उपयोग करून प्रॅक्टिस सेट 3.4 आपण सोडूया. प्रॅक्टिस सेट 3.4, प्रॉब्लेम्स ऑन प्रॅक्टिस सेट 3.4. हे पहिला प्रॉब्लेम्स आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे. बघू काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये. इन फिगर 3.56, इन ए सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ ए कॉर्ड ए बी is equal to the radius of the circle. Find measure of each of the following. पहिला है एंगल AOB, दूसरा एंगल ACB, तीसरा है मेजर ऑफ आर्क AB आणि चौथा आहे आर्क ACB. हे आपण फिगर काढली. काय गिवन दिलेलं आहे, कॉर्ड AB, कॉर्ड AB is equal to the radius OA and radius OB. हे गिवन दिलं आहे. So here we have given AB is equal to OA is equal to OB. त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एंगल AOB, एंगल ACB, आर्क AB आणि आर्क ACB. मग या गिवनपासून सुरुवात करू. मग गिवनपासून सुरुवात करताना पहिल्यांदा काय करेल, हा ट्रायंगल घे. या ट्रायंगलमध्ये काय झालं, ए बी इज इक्वल टू ओ ए इज इक्वल टू ओ बी. हा ट्रायंगल कोणता होईल, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचं मेजर काय राहतं, मेजर ऑफ ईच अँगल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. मग हा होईल 60 डिग्री. हला सुरुवात कुठून करेल, या ट्रायंगलपासून. हा ट्रायंगल इक्विलॅटरल. मग इक्विलॅटरल असेल तर काय होतं, प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो, म्हणून हा 60 डिग्री झाला.
हा 60 आहे. मग अँगल AOB इज 60. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे अँगल ACB. सो अँगल ACB इज हाफ ऑफ द अँगल AOB. हे आपण प्रॉपर्टी शिकलो आहे. म्हणजे हा 60चा असेल तर हा होईल 30चा. आला. हे 30 काढला की ह्यावरून हा सेंट्रल अँगल होईल AOB सेंट्रल अँगल. हे काय राहील आर्क राहील मायनर आर्क. द मेजर ऑफ द मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. मग हा 60चा आहे म्हणून हा 60चा आहे. अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सॉल्व करणार आहोत. मग पहिला पॉईंटमध्ये जाईल. ह्याच्यामध्ये इन ट्रँगल AOB what we have given AB is equal to AO is equal to OB. This is to be given. Therefore, what is triangle AOB? Triangle AOB is an equilateral triangle. Equilateral triangle. Therefore, angle AOB is equal to 60 degree angle of an equilateral triangle. Angle of an equilateral triangle. Of an equilateral triangle. चला पहिला पॉइंट. हा पहिला पॉइंट आला. याला अंडरलाईन करू. मी पहिला प्रूफ फाइंड आउट केला अँगल AOB. दिस इज दॅट AOB. इट इज टू बी हाऊ मच? इट इज टू बी 60 degree. आता मी सेकंड पॉईंटवर जाईल. व्हॉट इज युअर गिवन पॉईंट? सेकंड पॉईंट. काय विचारला? अँगल ACB. मग AOB आणि ACB हे रिलेशन पाहिलं. सेकंड पॉईंट वी हॅव अँगल ACB. Angle ACB is equal to 1/2 of measure of arc. 1/2 of measure of arc. Measure of arc कोणता आहे? सॉरी, measure of angle AOB. This is inscribed angle theorem. Inscribed angle theorem. So now, therefore, angle ACB is equal to 1/2 into what is AOB? This is to be 60 degree. Therefore, इकडे घेतो थोडंसं. Therefore, what is that? Therefore, angle ACB is equal to 2 ने डिवाइड केलं 2×3=60 30 degree. So that is a 30 degree. हे झालं सपोज टू बी तुमचं. याला थर्ड नंबर. काय नंबर द्याल? सेकंड. आला. पहिला झाला, सेकंड झाला. याला अंडरलाईन करून घ्या.
जे जे आपण काढतो त्याला आपण अंडरलाईन करून घ्यायचे. सो दिस इज टू बी अंडरलाइनिंग दिस दॅट ACB इज इक्वल टू 30 डिग्री. नंतर घेतोय ह्या थर्ड पॉईंट RKB काढायचं आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, RKB. मग आता या RKB मध्ये जाऊ. सो थर्ड पॉईंट RKB हा मायनर आर्क आहे आणि मायनर आर्कचे मेजरमेंट ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. सो अँगल AOB is equal to measure of arc AB. Definition of measure of minor arc. Measure of minor arc. झालं. What is AOB? AOB किती दिलं आहे आपल्याला, दॅट इज टू बी 60 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB is equal to AOB is 60, that is 60. This is to be third, that is from 1. याला 1 number. This is from 1. नंतर फोर्थ आहे. व्हॉट इज युअर फोर्थ, आर्क ACB. आर्क ACB बघा हा कितीचा दिला आहे, हा 60चा दिला आहे. एवढा आर्क 60चा आहे. हा पूर्ण किती होईल, आर्क AB प्लस आर्क ACB हा फुल आर्क होईल. याचं मेजरमेंट किती असेल फुल आर्कचं, 360. त्याच्यापैकी हा किती आहे 60. हा जर 60 मायनस केला तर हा किती राहील 300. सो वी हॅव व्हॉट इज आर्क AB प्लस आर्क ACB इज इक्वल टू 360 मेजर ऑफ फुल आर्क. बट आपण AB किती काढला, that is AB is 60 degree. So this is measure of arc. Measure of arc किती आहे 60. So this is 60 degree plus arc ACB, that is equal to 360. So therefore arc ACB हे 360 मधून 60 मायनस करा, हे इकडे जाईल मायनस होईल. सो दॅट इज 360 डिग्री मायनस 60 डिग्री. देअरफॉर आर्क ACB इज इक्वल टू 300 डिग्री. आर्क ACB इज इक्वल टू 300 डिग्री. In this way we can find out that AOB, similarly ACB, similarly AB and arc ACB. ह्या अँगल ACB, आर्क AB and arc ACB अशा पद्धतीत आपण काय केलं, पहिलं उदाहरण सोडवलं. जे गिवन दिलं इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो. इक्विलॅटरलमध्ये हा तुमचा 60 डिग्रीचा होईल. हा 60चा आला त्याच्या हाफ, हा अँगल होईल ACB 30 होईल. हा 60चा आहे म्हणून हा आर्क मेजर ऑफ आर्क 60 होईल. हे फुल आर्क 360चा आहे, त्याच्यापैकी हा 60 मायनस करा, उरलेला काय राहील ACB 300 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण काय करतो, हे उदाहरणं सोडवतो. क्वेश्चन नंबर 2 आहे. इन फिगर 3.57 quadrilateral PQRS is cyclic. PQRS cyclic दिला, PQRS
a quadrilateral, cyclic quadrilateral. Side PQ congruent to side RQ, PQ congruent to RQ. Angle PESR, PESR, it is 110 degree. Find पहिला आहे मेजर ऑफ एंगल PQR, दूसरा है मेजर ऑफ आर्क PQR, थर्ड आहे मेजर ऑफ आर्क QR आणि फोर्थ आहे मेजर ऑफ एंगल PRQ. हे आपल्याला फाइंड आउट. उदाहरण सोडवायचं म्हटलं की आपण काय करू, जे गिव्हन आपल्याला दिलेलं आहे त्या गिव्हनचा विचार करून आपण उदाहरण सोडू. बघा काय गिव्हन दिलेलं आहे ते पुस्तकात आपण फिगर काढलेली आहे. तर बघू, तुम्हाला फिगर दिलेली आहे. हे फिगर बघा. या फिगरमध्ये हे फिगर बघू आपण. PQRS हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हे साईड PQ बरोबर साईड QR हे दिलेलं आहे आणि अँगल S हा काय दिलेला आहे 110. पहिलं फाइंड आउट करायचं आहे PQR बघायचं. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, मग अँगल S चा ऑपोजिट अँगल काय येईल, हा Q येईल. अँगल S चा ऑपोजिट अँगल Q. मग हे ऑपोजिट अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच या दोघांची सम 180. 180 मधून हे 110 मायनस करा, किती राहिले, दिट इज ए 70. आला म्हणजे पहिला आपल्याला सहज काढतं. आता आपल्याला काय करायचं आहे, आर्क PQR हा PQR मेजर ऑफ अँगल आर्क PQR आपल्याला फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करता येईल, हा जो आहे मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू इज, आता आपल्याला आर्क PQR फाइंड आउट करायचा. हा PQR आणि हा दिलेला S हा काय झाला, हा जो आर्क अँगल PSR हा इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क PSR अँड PQR इज ए इंटरसेप्टेड आर्क. मग काय होईल, मेजर ऑफ अँगल PSR इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क PQR, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. हा 110चा असेल तर हा आर्क पाहिजे आपल्याला. पूर्ण आर्क कितीचा असेल, मग हा एवढा आर्क घेतो आपण. हा आर्क काय होईल, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमनं मेजर ऑफ अँगल PSR इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क PQR बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. म्हणजे याला 2 डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर किती 220 डिग्री इन्स्क्राइब्ड अँगल. मग फाइंड आउट करायचा आर्क QR काढायचा आहे. हा आर्क जेव्हा मला काढायचा असेल QR तर मला हा अँगल फाइंड आउट करावा लागेल. हा अँगल आहे का माझ्याजवळ, नाही आहे. म्हणजे पहिले गिवन दिल्यावर PSR गिवन दिल्यावर मला हे 2 पॉईंट सहज फाइंड आउट करता आले. हा फाइंड आउट करता आला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळं अपोजिट अँगल प्रॉपर्टी वापरली. हे फाइंड आउट करता आलं मला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमनं. मग मी काय करेल, या ट्रायंगलमध्ये जाईल PQR, नंतरची स्टेप या ट्रायंगलमध्ये PQR मध्ये गेल. हे 2 साईड सारखे आहे म्हणजे बेस अँगल्स काय कॉन्ग्रुएंट होईल. हे 70चं आहे म्हणजे दोघांची सम किती असेल 110. रिमेनिंग अँगल ऑफ ए ट्रायंगल. हे 70 मायनस कराल ते दोघ काय राहील 110. हे 2 सारखे आहे म्हणून या दोघांना 110ला 2 भागलं तर काय, हा 55 डिग्री, हा 55 डिग्री झाला. मग आता काढता येईल मेजर ऑफ आर्क QR काढायचं आहे. सो या मेजर ऑफ अँगल आर PQ इज इक्वल टू 1/2 ऑफ दिस QR, 1/2 ऑफ दिस QR.
तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे आर पी क्यू किती काढला आहे 55. 55ला 2 न काय करेल मी मल्टिप्लाय केलं तर 2 पंचे 10 म्हणजे 110 डिग्री येईल. किती हा एवढा 110 येईल. मग हा क्यू आर आला तुमचा 110. अँगल पी आर क्यू हा किती आला 55 डिग्री. तर ही याची अशी थोडक्यात हिस्ट्री आहे. पहिल्यांदा आपण सॉल्व करू. मग पहिल्यांदा सॉल्व करताना बघू काय काय करता येते ते. तर तर सॉल्व करूया. सो नाव सोल्युशन गिवन दिलेलं आहे, टू फाइंड दिलेला आहे. पहिला पॉईंट, पहिल्या पॉईंटवर काय येईल अँगल पी एस आर प्लस अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ opposite angle of a cyclic curve. Property of opposite angle or opposite angle of a cyclic quadrilateral. Opposite angle of a cyclic quadrilateral. Cyclic quadrilateral. चला opposite angle. So therefore, what is PSR? PSR किती दिला आहे 110. So that is 110 degree plus angle PQR that is 180 degree. Therefore, angle PQR is equal to हे 110 इकडे केला 180 minus 110 degree. Therefore, angle PQR is equal to किती that is a दूर हे इकडे येतो. Therefore angle PQR is equal to 70 degree. is equal to 70 degree. केलं फाइंड आउट आला. आता काय हे फाइंड आउट केलं याला अंडरलाईन करून घ्या. पी क्यू आरचं माझं आलं पहिलं. मग मी सेकंड पॉईंटमध्ये जाईल. व्हॉट इज माय सेकंड पॉईंट बघा. मेजर ऑफ अँगल पी एस आर हे याचे आर्म्स पाहिजे. एंड पॉईंट ऑफ द आर्म्स पी एस आर. मेजर ऑफ अँगल पी एस आर is equal to 1/2 of the intercepted arc, 1/2 of measure of arc PQR. ठीक आहे. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सो देअरफॉर थर्ड मध्ये जाईल. मग सेकंड पॉईंट मेजर ऑफ अँगल PCR PSR is equal to 1/2 of measure of arc PQR. Reason inscribed angle theorem. Therefore, what is given PSR? PSR is given to be 110. So that is 110 degree is equal to 1/2 measure of arc PQR. चला. Therefore, what is? Therefore, measure arc PQR is equal to या 2 न याला मल्टिप्लाय 2 into 110 degree. So therefore, measure of arc PQR is equal to 220 degree. 220 degree. हा झाला माझा थर्ड पॉईंट. एम आर्क PQR is equal to 230 degree. 220 degree.
आता थोडासा हे दोन एका याच्यावरून मला ह्या एका अँगलवरून मला हा अँगल फाइंड आउट करता आला, या एका अँगलवरून मला हा आर्क फाइंड आउट करता आला. आता जाईल मी या ट्रायंगलमध्ये. नाव इन थर in triangle PQR, in triangle PQR, in triangle PQR, what we have, segment or side PQ is equal to side QR, किंवा in triangle PQR side PQ is equal to side QR. Therefore angle QPR congruent to angle QPR congruent to angle QRP, PRQ congruent to angle PRQ. Base angles of a isosceles triangle theorem, isosceles triangle theorem or property of isosceles triangle. So now therefore we have angle QPR plus angle PRQ is equal to 110 degree. हा 70 दिलेला आहे. Q since Q is a इधर है since काय करना है, angle Q is equal to 70 degree given दिलेला आहे. So that is 70 degree. Therefore angle QPR is equal to angle QPR is equal to angle PRQ, that is equal to 110 upon 2, that is a 55 degree. That is to be 55 degree. Other therefore what is angle PRQ विचारला आहे ना, हे RQR. So next fourth point मध्ये जाईल. What is your fourth point? आता विचारलं काय मला, हा PRQ तर मी काढलेला आहे, दॅट इज 55 डिग्री. मला विचारलेला आहे आर्क QR, आर्क QR. So now we have what we have, that measure of angle RPQR QPR, angle QPR is equal to 1/2 of measure of arc RQR. हे 55 आला, कोणता आला R, कोणता घेतो मी QPR 55. हा 55 याचा मेजर काय रे, इट इज हाफ ऑफ दॅट QR. So now we have QPR. So QPR is equal to 55 degree is equal to 1/2 into measure of arc QR. Therefore measure of arc QR is equal to 55 into 2, that is 110 degree. So now here we have measure of arc QR काढला, that is how much, this is a 110 degree. आणि तुम्ही काय काढला, angle QPR and PRQ, it is to be a 55 degree. In this way we can find all the given terms with the help of the given figure.